आणि परभणीमधला राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे निघतात। या मोर्चांमधनं काय होतंय, काय मागणी केली जाते आणि धनंजय मुंडे कसे अडचणीत येत आहेत याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर अवादा कंपनीकडे 3 कोटी मागितले गेले, त्यापैकी खंडणीसाठी 2 कोटीची डील झाली। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। अजितदादा आधी असे नव्हते, दादा तुमच्या पाया पडतो, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा, सुरेश धस यांची मागणी। देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड खंडणीखोरच, खासदार बजरंग सोनवणे यांचा वाल्मिक कराड यांच्यावर आरोप। बीड प्रकरणी आरोपींना कुणीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा। दादागिरी करून हप्ते गोळा करणाऱ्यांवर सुद्धा जरब बसवणार। धनंजय मुंडे यांचे लोक धनंजय देशमुख यांना धमक्या देतात, अधिकाऱ्यांद्वारे मराठ्यांनाही त्रास दिला जातोय, मनोज जरांगे यांचा आरोप। दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 फोन येतात। धमक्या देणारे हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते। पत्रकार अंजली दमानिया यांचा आरोप। भाजप आमदार सुरेश धस यांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर, अजितदादांच्याबद्दल गरळ ओकणाऱ्या धस यांना कोण रोखणार, मिटकरी यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल। एसआयटी मधील अधिकारी वाल्मिक कराडसाठी काम करतात, जितेंद्र आव्हाड यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट, अधिकाऱ्यांचे फोटोही केले पोस्ट। भाजपच्या राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात, नागपुरातल्या अभियानाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती। दिवसभरात 1 लाखपेक्षा जास्त सदस्य नोंदणीचं टार्गेट असल्याचं मत। भोजनालयातील मोफत जेवणामुळे शिर्डीत वाढली भिकाऱ्यांची संख्या, साईबाबा संस्थाननं मोफत जेवण बंद करून तो पैसा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा, सुजय विखे यांनी केली मागणी। आणि गुजरातच्या पोरबंदरमध्ये कोस्टगार्डचं हेलिकॉप्टर क्रॅश होऊन दुर्घटना, 3घांचा मृत्यू, मदत आणि बचाव कार्य वेगात।